आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ताच्या आपल्या रेसिपीचं नाव ना मोठं मजेशीर आहे, फ्रूट खंड. आय एम क्वाईट शुअर ही रेसिपी करताना तर मजा येणारच आहे, पण ही खाताना अजून जास्त मजा येणार आहे, नाही का? आणि ही रेसिपी आपल्याला दाखवत आहेत शेफ भूषण. हॅलो भूषण. हॅलो. या रेसिपीचं साहित्य सांगाल आधी मला? विचारता आपण श्रीखंड, ओके, आंबा, सफरचंद, चिकू, केळी, जे ड्रायफ्रूट आहे त्याकरता आपण काजू, बदाम, पिस्ता आणि गार्निश करता आपण केशर वापरणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. येस. आपण ती फळं कापून घेऊयात. या फळांव्यतिरिक्त अजून कुठली वापरता येतील? कुठलीही पल्प ज्याला असतो, गर ज्याला असतो फळाला, तर ती फळं आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये शक्यतो याच्यामध्ये सिट्रस फ्रूट जी असतात तर ती शक्यतो वापरू नयेत. का? त्याने एक आंबटपणा येतो आणि श्रीखंडाचा एक गोडवा असतो, त्यामध्ये आंबट खूपच. आणखीन ऑलरेडी साखरेने दह्याचा जो आंबटपणा असतो तो कमी केलेला असतो, तरी थोडा असतो. त्यानंतर फळांचा आंबटपणा. नेक्स्ट आपण ॲपल घेऊया. त्याच्यामध्ये याचं साल नाही काढत आहोत आपण? अजिबात नाही. फळं जी आहेत ती शक्यतो बारीक बारीक कापून घ्यायची. ॲपल तर आपल्याला आयत्या वेळेसच कापायला लागेल. आयत्या वेळेसच कापायला लागेल. ही सगळी मिक्स करायची का आपल्याला? सगळी फळं मिक्स करायची. आता आपण असं बारीक बारीक कापून घ्यायचं. फ्रूट खंड असं या रेसिपीला नाव द्यावं असं का वाटलं? फ्रूट्स आणि श्रीखंड, जसं आम्रखंड तसं थोडंसं फ्रूट खंड. आपण आता आंबा चिरून घेऊयात. येस. त्याच्यासाठी पर्टिक्युलरली हापूसच लागत असेल. हो, त्याचा गर खूप छान असतो, कापण्याकरताही छान असतं. चव त्याची जी आहे त्याला तोड नाहीये. खूप आवडता दिसतोय आंबा. प्रचंड. हे जे उरलेला अर्धा आंबा आहे आपण गार्निश करता ठेवूयात. आमरस प्लस श्रीखंड प्लस या आंब्याच्या फोडी अशी एक वेगळी रेसिपी होऊ शकते. खूप वेगळी रेसिपी होऊ शकते आणि खूपच चांगलं लागतं. आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पण इथे कापून घेऊयात. त्याचा क्रंचीनेस असतो, तो छान लागतो. पाण्यात भिजवून ठेवू शकता. बदाम थोडेसे उकळून घेऊ शकतो. त्याच्या साल ज्यांना आवडत नाही त्यांनी साल काढण्याकरता. मला थोडंसं त्याचा क्रंचीनेस जो असतो तो जरा आवडतो, म्हणून मी आता इथे त्याची सालं नाही काढलेली. ह्याला थोडंसं भाजून पण घेऊ शकतो आपण. आणखीन पिस्ते सुद्धा एवढे बारीक कट करायचे? हो. पिस्त्याला पण आता काजू कापून घेऊयात. येस. म्हणजे भरपूर ड्रायफ्रुट्स, भरपूर फळं आणि श्रीखंड प्लस केशर वरनं. क्या बात आहे. मला खरं तर उत्सुकता लागली आता ते कशा प्रकारे आपण प्रेझेंट करणार आहोत. थोड्याच वेळ तुम्ही बघाल. आता आपली तयारी सगळी झालेली आहे. आपण आता प्रेझेंटेशनला सुरुवात करूयात. मी हे छोटेवाले ग्लास घेणार आहे आता. हे स्पेशल ग्लास आहेत का या रेसिपीसाठी? हो. मला चमचा तिकडनं छोटावाला. आणि जे बटर पेपर असतात अवेलेबल, म्हणजे जे बेकिंगला केकला वगैरे वापरतो त्याच्यामध्ये पायपिंग बॅग तयार करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी श्रीखंड भरणार आहे आणि हे ग्लासमध्ये पाईप आउट करणार आहे. क्रीम पाईप आउट करतात असं ऐकलंय, श्रीखंड पहिल्यांदा ऐकलंय. पूर्ण त्याला होल करून घेतलेलं आहे. हे जे आहे ते खाली थोडंसं असं पाईप आउट करायचं.
3 ग्लास घेतलेत तुम्ही इकडे. मला 1 की 2 की 3? हवे तेवढे. त्यानंतर याच्यामध्ये जी कापलेली फळं आहेत ही खाली बसवायची. आपण आंबा याच्यामध्ये मिक्स नाही केलाय पण? नाही, आंबा थोडासा वेगळा ठेवलेला आहे. आंब्याला फळांचा राजा म्हणतात, तेव्हा त्याला थोडंसं या बाकीच्या प्रजेबरोबर मिक्स नाही केलेलं मी आता. प्रजेबरोबर ट्रीटमेंट सुद्धा राजासारखी. त्यानंतर आपण हे जे ड्रायफ्रूट कापलेले आहेत तर हे थोडे मध्ये आपण टाकूयात. वा वा. परत जे श्रीखंड उरलेलं आहे नंतर आपण फ्रीज मध्ये सेट करणार आहोत का? हो, आपण हे फ्रीज मध्ये भरून ठेवू शकतो. किंवा कदाचित असंही असेल की तुमचा आंबा जास्त फेवरेट असल्यामुळे तो सगळ्यात पहिल्यांदा चमच्यात आंबा आला पाहिजे म्हणून तो वर आहे. तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आणि त्याला असं छान शब्दांचं कोटिंग आहे, फळांचा राजा असल्यामुळे तो वर पाहिजे. आणि ह्याच्यावरती जे केशर आहे ते केशरचे थोडेसे असे दाणे दिसतात. येस. हे झालेलं आपलं फ्रूट खंड. थँक्यू. मला असं वाटतंय की हा फ्रूट खंड लवकरच इतका फेमस होईल ना की सणासुदीच्या दिवशी तो घराघरात नक्की बनवला जाईल. असो, पण आता तरी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. स्वयंपाकघरातल्या भांड्यांमध्ये प्रत्येक वेळेस जेवण का करायचं? कधीतरी मस्त फ्लॉवर अरेंजमेंट सुद्धा करा. आज काय स्पेशल.